महत्त्वाची बातमी, सर्वात मोठी बातमी आता आपण बघतोय साम टीव्हीवर. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार जे आहेत ते मुंबई बँकेतून होणार असल्याची बातमी आता समोर आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे जे पगार थकले होते ते आता मुंबई बँकेमधून मिळणार असल्याची ही सगळ्यात मोठी बातमी आता समोर येते. ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार थकले होते त्या कर्मचाऱ्यांचे पगार आता मुंबई बँकेमधून त्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत आणि आताची ही सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता मुंबई बँकेतून मिळणार आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडनं. गणेश, काय अधिकची माहिती आहे? जे पगार थकले होते आणि ते पगार जे आहेत आता मुंबई बँकेतून मिळणार आहे, या संदर्भात काय अधिक माहिती গেছিলেন বাংলাদেশে এবং সেখানে 10ই জানুয়ারি 9 गणेश, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? বিভিন্ন বিষয় खाते उघडण्यासाठी देखील आहे ते सांगण्यात आले. त्याचबरोबर सार्वजनिक उपक्रम यासाठी अतिरिक्त जो निधी लागतो या गुंतवणुकीसाठी देखील मान्यता आहे ती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आहे ती देण्यात आलेली पाहायला मिळते. त्यामुळे आगामी काळामध्ये आहे ती मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्येच आहे ते सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आहेत त्या ठिकाणून होताना पाहायला मिळणार आहे. नक्कीच गणेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण बघतोय मुंबई बँकेतून सरकारी पगार जो आहे तो आता मिळणार आहे. ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार थकले होते त्या कर्मचाऱ्यांना आता मुंबई बँकेमधनं सरकारी पगार मिळणार आहे. तर आपण बघतोय राज्य सरकारचा सरकारी पगाराबाबतचा मोठा निर्णय आपण बघतोय आणि ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार थकले होते ते आता त्यांना मुंबई बँकेमधून मिळणार आहेत.